नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहता एलेक्स मराठी. पाहूयात काही विशेष घडामोडी. सुनेत्रा पवारांचा राज्यसभा खासदारकीचा राजीनामा. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्याकडे सुपूर्द केला राजीनामा. आमदार म्हणून निवड झाल्यानं राज्यसभा खासदारकीचा राजीनामा. राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची हिंदी भाषेची परीक्षा होणार नाही. हिंदी भाषा परीक्षेच्या स्थगितीचा उदय सामंत यांचा निर्णय. हिंदी वादानंतर हा मोठा निर्णय. अमरावतीतील मोर्शीमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. या पावसामुळे शेतकरी संकटात. संत्री आणि इतर पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता. गोंदियात सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाची जोरदार हजेरी. रब्बी हंगामातील पिकांना याचा मोठा फटका. शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. भंडाऱ्यात सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळीचा तडाखा. भात पीक, मका उत्पादक शेतकऱ्यांसह आंबा बागायतदारांना अवकाळीचा मोठा फटका. अवकाळी पावसामुळे भंडाऱ्याच्या मोहाडीत नाले तुंबले. सांडपाणी रस्त्यावर. सफाई कर्मचारी संपावर असल्यानं व्यावसायिकांनीच स्वतःच्या हातानं साफ केले नाले. पुण्यातील पर्वती प्रकरणातील आरोपीला 8 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी सुरू. पेण खोपली मार्गावर रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या नादात भीषण अपघात. अपघातात एकाचा मृत्यू तर 1 जण जखमी. बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे अपघात झाल्याचा नागरिकांचा आरोप. देगलूर बिलोली मतदारसंघातील सुमारे 7500 लोकसंख्या असलेल्या कासराळी गावात तीव्र पाणी टंचाई. गावातील महिलांनी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढत केला प्रशासनाचा निषेध. परभणी येथील पूर्णा तालुक्यातील चुडावा परिसरात कृषी जमिनीवर प्रस्तावित सिमेंट उद्योग कारखान्याला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध. रेल्वे प्रशासनाच्या संगनमताचा आरोप करत ग्रामस्थांनी आंदोलन छेडण्याचा दिला इशारा. पालघरमधील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी पीडित मुलगी आणि कुटुंबियांची घेतली भेट. आरोपींना कठोर शिक्षा करण्याची केली मागणी. ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना नसल्यानं नागरिकांचा जनगणनेवर बहिष्कार. सालेकसा तालुक्यातील तिरखेडी, गांधीटोला, भजेपार आणि बोदलबोडी या 4 गावांनी जनगणनेवर टाकला बहिष्कार. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जय्यत तयारी सुरू. टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण कुंभ करत आहोत. कुंभाचा योग हा जास्तीत जास्त लोकांपुढे कसा पोहोचेल याचा आपण प्रयत्न करणार. फडणवीसांचं वक्तव्य. FRP वाढीच्या निर्णयावरून राजू शेट्टींचा सरकारवर हल्लाबोल. राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला असं म्हणत 100 रुपयांची वाढ ही शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखी आहे. राजू शेट्टींचं वक्तव्य. खडकवासल्याच्या पाण्यासाठी पुण्याच्या इंदापुरात शेतकरी आक्रमक. पाण्याअभावी पिकं जळत असल्यानं खडकवासला कॅनॉलवरील लाभधारक शेतकऱ्यांची रुई येथे बैठक संपन्न. दुसरे उन्हाळी आवर्तन तात्काळ मिळालं नाही तर मोठं जनआंदोलन उभारण्याचा इशारा. आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत राहा एलेक्स मराठी.